जवळपास 2,500 माझा मळा आहे, त्याच्यात एकही झाड उभं नाही। आमच्या गावामध्ये काल दुपारी चक्रीवादळामुळे जवळजवळ 80% गावातल्या शेतकऱ्याचे 90% केळीचे नुकसान झालेले आहे। ही सर आता पहिली वेळेस नाही, प्रत्येक वेळेस दरवर्षी आपण या ठिकाणी पाठपुरावा करतो, दरवर्षी ह्याच गोष्टी घडत असतात। म्हणजे दरवर्षी कुठलाही पिकाचा मोबदला भेटत नाही शेतकऱ्याला, या वादळी वाऱ्याने निसर्ग साथ देत नाही, त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे। 80 ते 90 हजार रुपये हेक्टरी आम्हाला त्यांनी अनुदान देऊन मदत करावी हीच विनंती आहे। शासनानं आमची जर बाब गांभीर्यानं लक्षात नाही घेतली तर आम्ही या ठिकाणी शासन दरबारी आंदोलन करू। सर्व शेतकरी एकजुटीनं आम्ही या ठिकाणी निवेदन देऊ। आज तहसीलदारासमोर आम्ही जाणार आहे, सर्व शेतकरी मिळून पूर्ण गावकऱ्याच्या वतीने निवेदन देणार आहे आणि याचा मार्ग काढणार आहे। हिंगोली जिल्ह्यात मान्सून पूर्व वादळी वाऱ्याने अक्षरशः कहर केलाय। कळमनुरी आणि वसमत तालुक्यातील शेकडो एकरांवरील केळीच्या बागा काही मिनिटांमध्ये जमीनदोस्त झाल्या। शनिवारी जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलाय। वसमत तालुक्यातील करुंदा, गिरगाव, बागलपार्टी तर कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा, सालापूर, रेडगाव, वडगाव, डिग्रस आणि दांडेगाव परिसरात केळी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। इतकंच नाही तर बहिणी गावातील 60 ते 70 घरांवरील पत्रे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। अनेकांनी घरात साठवून ठेवलेलं खत आणि बियाणे देखील पावसात भिजून खराब झाले आहेत। प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरू केले असून प्राथमिक अंदाजानुसार वसमत तालुक्यात सुमारे 40 हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकांचं नुकसान झालंय। दरम्यान स्थानिक आमदारांनी देखील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी आता जोर धरत आहे। जवळपास 2,500 माझा मळा आहे, त्याच्यात एकही झाड उभं नाही। 80 ते 90 हजार रुपये मला खर्च आलेला आहे। तर शासनाकडे एवढीच विनंती आहे की जे काही आमच्या गावामध्ये नुकसान झालेलं आहे त्याची आमच्या म्हणण्यानुसार 80 ते 90 हजार रुपये हेक्टरी आम्हाला त्यांनी अनुदान देऊन मदत करावी हीच विनंती आहे। आमच्या गावामध्ये जवळपास 80% शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। 80% दिसत जरी असलं समजा कुठं कुठं झाडं हे पीक राहणार नाहीत वाऱ्यामुळे, हे आता 100% नुकसान झालेलं आहे। अशा बऱ्याच बागा आहेत। प्रशासनाकडून हेच मागणी आहे, कमीत मिनिमम तर ते 80 हजार रुपये हेक्टरी पर हेक्टरी नुकसान भरपाई द्यायलाच हवी। उगा 20-25 हजार रुपये देऊन त्याच्यामध्ये काही होत नाही। कालच्या वादळी वाऱ्यामध्ये शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करणार आहे की सरकारने गांभीर्यानं लक्ष देऊन या शेतकऱ्याची व्यथा आपण समजून घ्यावी। या ठिकाणी 100% नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्याने जे शेतीमध्ये जे जीव ओतला होता, जे वर्षभर काबाड कष्ट करून जे आपण पीक काढलं होतं, ते तोंडाला आलेला घास या ठिकाणी आज नास्ताना बुजता होऊन त्याचं 100% नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला आज शून्यावर येऊन टेकलेला आहे। मी प्रशासनाला आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं मी विनंती करणार आहे की या ठिकाणी मोबदला मिळून शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं ही आपणास विनंती करणार आहे। ही सर आता पहिली वेळेस नाही, प्रत्येक वेळेस दरवर्षी आपण या ठिकाणी पाठपुरावा करतो, दरवर्षी ह्याच गोष्टी घडत असतात। म्हणजे दरवर्षी कुठलाही पिकाचा मोबदला भेटत नाही शेतकऱ्याला, या वादळी वाऱ्याने निसर्ग साथ देत नाही, त्यामुळे शेतकरी हतबल झालेला आहे। आणि आता शासनानं आमची जर बाब गांभीर्यानं लक्षात नाही घेतली तर आम्ही या ठिकाणी शासन दरबारी आंदोलन करू। सर्व शेतकरी एकजुटीनं आम्ही या ठिकाणी निवेदन देऊ। आज तहसीलदारासमोर आम्ही जाणार आहे, सर्व शेतकरी मिळून पूर्ण गावकऱ्याच्या वतीने निवेदन देणार आहे आणि याचा मार्ग काढणार आहे। आमच्या गावामध्ये काल दुपारी चक्रीवादळामुळे जवळजवळ 80% गावातल्या शेतकऱ्याचे 90% केळीचे नुकसान झालेले आहे। कॉम्पिटिशनची शेती असल्यामुळे नंबर 1 ची शेती आमच्या गावात राहती। सर्व सुशिक्षित मुलं शेती करतात। भरपूर आजच्या काळामध्ये महागाईच्या काळात भरपूर लागवड लागतो। एका झाडाला 100 ते 125 रुपये खर्च येतो। सरकार मायबापला एवढी विनंती आहे की तात्काळ पंचनामे करून ताबडतोब जी काही मदत देता येईल ती मदत देण्याची कृपा करावी।